दंडवत हो. नावडत नावडत सेवी तेची आवडुनी ठाके, मग सांडिताही न संडे. ऐसा विखो बापुडा जो सेवी तसा आपल्या मोहरा न करी. आजचं आचाराचं 5व्या वचनाच्या संदर्भातलं टीका रूपाने या ठिकाणी आपण विवेचन बघणार आहोत. कालच्या सत्रातलं वचन नावडत नावडत सेवी त्याची आवडुनी ठाके आणि सांडिताही न संडे. तर अशा प्रकारे या विखोबद्दल आमच्या स्वामींनी जे सांगितलेलं शेवटचं पद आहे, सांडिताही न संडे आणि आवडूनही ठाकल्या जात ते. तर का बरं असं होतं? आवडोनी का ठाके आणि सांडिताही सांडल्या जात नाही, त्यागल्या जात नाही, याचं कारण काय बरं? न सांगतात की ऐसा विखो बापुडा. ऐसा विखो बापुडा म्हणजे असा हा विखो आहे. विखोची व्याख्या जी आहे ती पुढे दिलेली आहे. तुर्तास आपण विखो म्हणजे जड आणि चेतन जे काही पदार्थ आहेत त्याला विखो असं म्हटलेलं आहे. स्वामी म्हणतात ऐसा विखो बापुडा म्हणजे असा विखो कसा आहे? बापुडा म्हणजे बिचारा आहे. आता हे सरळ जर का तुम्ही वाचलं तर या वचनाचा असाच अर्थ तुम्ही लावाल की विखो म्हणजे कसा आहे? बिचारा आहे, साधा आहे. परंतु त्या बापुडा शब्दाच्या पुढे काय केलं जातं? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. स्वामींनी म्हणताना ऐसा विखो बापुडा असं नाही म्हटलं. ऐसा विखो बापुडा म्हणजे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे की असा हा विखो म्हणजे जड चेतन पदार्थ हे जे काही बापुडे आहेत का, दोषयुक्त पदार्थ आहेत हे, किंवा दोष निर्माण करणारे पदार्थ आहेत, तर हे बापुडे आहेत का? म्हणजे बिचारे म्हणावं का यांना? ना ऐसा विखो बापुडा ना बापुडा नाही. तो कसा आहे? जो सेवित साता म्हणजे आवडीपूर्वक जर का पुन्हा पुन्हा त्याचं सेवन केलं, त्या जड चेतन दोषवंत पदार्थांच्या पुन्हा पुन्हा जर का आपण संपर्कात आलो तर आपल्या मोहरा न करी. आता परत इथे पण प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. आता जे मी वाचलं ते प्रश्नचिन्ह न देता वाचलेलं आहे. म्हणजे असा विखो बापुडा म्हणजे तो बापुडा नाही. तो कसा आहे? न सेवित साता आवडीपूर्वक पुन्हा पुन्हा सेवन जर का केलं तर आपल्या मोहरा न करी म्हणजे आपल्याकडे आकर्षित करत नाही असा अर्थ झाला तो. आपल्याला याला पण प्रश्नचिन्ह द्यायचं. स्वामींनी ते म्हणताना ते प्रश्नार्थकच म्हटलेलं आहे की आपल्या मोहरा न करी. ऐसा विखो बापुडा म्हणजे तो काय बिचारा आहे का? आणि जर का पुन्हा पुन्हा सेवन केलं तर तो आपल्याकडे स्वतःकडे आकर्षित करत नाही का? ना करतो. म्हणजे तो विखो जो आहे तो बापुडा नाहीये, तो बिचारा नाहीये, तो साधा नाहीये. तो कसा आहे? न आवडीपूर्वक पुन्हा पुन्हा सेवन केल्याने आपल्या मोहरा न करी म्हणजे आपल्याकडे आकर्षित करत नाही का? ना आकर्षित करतो. आपल्याला लक्षात येतं की कुठलाही एखादा दोषवंत पदार्थ आहे, प्रापंचिक पदार्थ आहे, तो लहानातला लहान का असेना, आपण काय करतो? त्याच्यामध्ये अडकल्या जातो. जसं जेवल्यानंतर काय बडीशोप खातो की नाही आपण? इकडे पद्धत आहे ती विदर्भामध्ये. ते सगळं पानपुडा आणून ठेवणं म्हणजे किती पोटभर जेवण झालं तरी त्याच्यामध्ये परत आपण अडकलेलोच आहोत की ते सुद्धा ते एक व्यवहार केला पाहिजे. नाहीतर नाही दिलं तर काय होईल? बघा, त्यांनी पान सुपारी सुद्धा दिली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि ते मिळाल्यानंतर अजून चांगलं वाटतं, बरं वाटतं. हे म्हणजे बडीशोप झालं, हे एकदम क्षुल्लक पदार्थ आहे. अशा अजून कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये त्या जडचेतन दोषयुक्त पदार्थांमध्ये, वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये आपण अडकलेलो आहोत, त्यांना आकर्षित आहोत. आणि त्यामुळे तो जो काही पदार्थ आहे तो आता मागील वचनाची त्याची गाठ घालायची म्हणून तो आवडोनी ठाके. तो आकर्षित करतो म्हणून तो आवडतो. आणि मग सांडिताही न संडे म्हणजे मग मोठ्या मोठ्या गोष्टी कदाचित आपण पटकन सोडून देतो, पण लहान सहान गोष्टींमध्ये इतके गुंतलेलो असतो
की त्या गोष्टी मात्र आपण सोडू शकत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी मागील वचनाचा आणि या वचनाचा असा संबंध येतो की आवडोनी का ठाकता आणि सांडिता ही का न संडे, कारण की विखो आहेच तसा, तो बापुडा नाही आणि तो आकर्षित करणारा असल्यामुळे त्या गोष्टी आवडोनी ठाकतात. राहुनी ठाकल्याची ते मोहरची दंडायमान. आता आपल्या मोहरा न करी म्हणजे त्या पुरुषाला, त्या साधकाला किंवा कुठल्याही व्यक्तीला हे जड चेतन पदार्थ काय करतात, मोहरतात, आकर्षित करतात. तर मोहर अवघ्यांची सारखीच आहे का? सर्वांचं त्या जड चेतन पदार्थाकडे जे मोहरणं म्हणजे आकर्षित होणं हे सारखंच आहे का इथून तिथून? न सांगतात की त्याच्यामध्ये पण भेद आहे. राहुनी ठाकल्याची म्हणजे जो साधक किंवा जोही जीव असा आहे की जो जास्त वेळ त्या विषय पदार्थांमध्ये गुंतलेला आहे, अडकलेला आहे, अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर का बघितलं तर ते मोहरची दंडायमान म्हणजे त्याचं जे आकर्षण आहे ते कसं आहे, दंडायमान आहे म्हणजे सतत आहे, सलग आहे. आणि इतर त्या व्यतिरिक्त जे जीव आहेत की जे त्या सतत त्या विषय पदार्थांमध्ये रममान होत नाहीत, राहत नाही, संपर्कात राहत नाहीत, असे जे जीव आहेत त्यांची मोहर कशी आहे, ते खंडायमान आहे म्हणजे ते अखंडित नाहीये. कधी काळी ठीक आहे, जसं काही लोकांना जेवल्यानंतर पान लागतच, खावंच लागतं, त्यांना खातातच, ते एक सवय झालेली आहे. कारण की त्यांचा तो जो काही मोहरण आहे त्या पदार्थाकडे ते दंडायमान आहे म्हणजे अखंडित आहे, सलगता आहे त्याच्यामध्ये. एखाद्या व्यक्तीला विचारलं तुम्ही पान खाता का, ते म्हणतात नाही, कधीतरी असं भेटलं वगैरे, आणलं वगैरे तर, नाही तर मला तशी काही त्याची सवय नाही. म्हणजे त्या पदार्थाविषयी त्याचं आकर्षण कसं आहे, खंडायमान आहे, सतत त्याला ते व्यसन म्हणून ते लागलेलं नाहीये. आणि म्हणून स्वामींनी पण सांगितले सवे ते काही सेयाची न व्हावे, म्हणजे दोषयुक्त जे पदार्थ आहेत त्या पदार्थांची सवय नसली पाहिजे आपल्याला. मग गुणयुक्त जे पदार्थ आहेत, गुणयुक्त जे विधी आहेत देवाने विहित केलेले, त्याची मात्र मोहर आपली कशी असली पाहिजे, ती दंडायमान असली पाहिजे. म्हणजे दोषाविषयी आपण खंडायमान आपली मोहर पाहिजे, पण गुणाविषयी जी मोहर आहे ती कशी पाहिजे, दंडायमान पाहिजे. येथची वचन आहे ना, येथेची मोहरची पुरे, म्हणजे नुसतं देवाकडे जो वासनिक व्यक्ती सांगितलेला आहे तो वासनिक व्यक्ती बोधवंत आहे, स्मरणनिष्ठ आहे, आचरणनिष्ठ आहे, फक्त अनुसरण म्हणजे वस्त्र बदल नाही इतक्या, आणि त्याग घडलेला नाहीये स्वदेश स्वग्रामाधिकांचा, प्रत्यक्ष त्याग नाही, मानसिके त्याग झालेला आहे असा तो व्यक्ती आहे. आणि जेव्हा तो मोहरतो परमेश्वराकडे म्हणजे उल्लेख होतो, त्याला आकर्षित होतो की मला अनुसरायचं आहे असं निश्चित केलं त्याने आणि तो सरला, अनुसरण न घेता तरी सुद्धा त्याचं अनुसरण जे आहे ते लेखी लागतं. लेखी लागतं म्हणजे अनुसरण लेखी नाही लागत, कारण ते घेतलेलंच नाहीये, परंतु त्याला पुढचा जो जन्म होईल त्याच्यामध्ये त्याचं अनुसरण परमेश्वर घडवून घेतात. म्हणून सांगितले येथीची मोहरची पुरे. आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं तर 2च दिवस बाकी, मग आपण म्हटलं मला अनुसरायचं आहे, तर ते काही मोहरची नाही बरं का. ते म्हणजे त्याच्या आधी आपण गेलो अनुसरण नच घेता तर मग ते काही मोहर बेर मध्ये येत नाही. त्याच्यासाठी ती पूर्व तयारी जी आहे ती पूर्व तयारी पूर्ण लागत असते. त्याच्यामध्ये तुम्ही मुरलेले असले पाहिजे, वासनिक दशेमध्ये आलेले पाहिजे आणि मानसिकरित्या काही गोष्टींचा त्याग प्रपंचामध्ये असतानाच तुमचा झाला पाहिजे. आणि मग तुम्हाला आता ते वाटलं की आता अनुसरायचं बरं का, आणि तो व्यक्ती अनुसरतो आहे, 56च्या आतलीच गोष्ट आहे, हातपाय वगैरे सर्व व्यवस्थित चालतायत आणि तेवढ्यात तो सरला अनुसरण न घेता मग त्याच्यासाठी ते वचन लागू आहे येथेची मोहरची पुरे. मग ते 2 घडियाचा पण त्याच्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये तेही येऊ शकतात, 2 घडियाचा वगैरे. तर या ठिकाणी परमेश्वराविषयीची जी मोहर आहे ती मोहर आपली कशी पाहिजे, दंडायमान असली पाहिजे. परंतु आपलं काय आहे की दोषांविषयीची जी मोहर आहे आपली ती दंडायमान आहे. या व्यतिरिक्त जे जीव आहेत म्हणजे सतत ज्यांच्याकडनं प्रमाद घडतो आहे, दोष घडतो आहे,
अशांची मोहर दंडायमान आहे, परंतु अवचटे जे आहेत सेवनेचे त्यांची मोहर मात्र खंडायमान आहे. ऐसा विखो म्हणजे जयाची थोरी सांगिजत असी जे. तर ऐसा विखो असं देवाने का म्हटलं बरं ना? ऐसा विखो म्हणजे तयाची म्हणजे त्या विखोची, त्या जड चेतन पदार्थ जे काय आहे दोषवंत तयाची परमेश्वर काय सांगतात? थोरी सांगत आहेत. थोरी म्हणजे त्याची महिमा नाहीये. थोरी म्हणजे कशाविषयी आहे? त्याच्या दोषाविषयी ती थोरी सांगत आहेत. आपण म्हणतो ना तो साधा सुद्धा लबाड माणूस नाही, तो खूप मोठा लबाड माणूस आहे, म्हणजे त्याच्या लबाडीची महती आहे, ती त्याच्या दोषाची ती महती आहे. तसं विखो पदार्थ जे आहेत याबद्दल स्वामी थोरी सांगतायत, म्हणजे त्याच्या अंतरामध्ये त्या वस्तूच्या पदार्थाच्या अंतरामध्ये असलेला दोष आहे, त्या दोषाविषयी आमचे स्वामी या ठिकाणी त्याच्या महतीबद्दल सांगत आहेत, किती मोठा तो दोष आहे. म्हणून म्हणतात की ऐसा विखो म्हणजे त्याची थोरी सांगिजत असी जे, म्हणजे त्याचा प्रभाव, त्याची प्रबळता, त्याचं जे काही त्याची ताकद आहे त्याच्या त्या दोषाची, ती ताकद आमचे स्वामी त्या शब्दातनं सांगत आहेत. विखो म्हणजे इंद्रिय मना ते अपलविता जे तुला पदार्थ. आता विखो म्हणजे काय? आता मगासपासनं 2-3 दिवस आपण 2-3 सत्रामध्ये किंवा 2-3 वचनांमध्ये पहिल्या वचनापासून आचाराच्या आपण सतत विखो 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 हा शब्द ऐकतो आहोत. मी तुम्हाला विखो म्हणजे जड चेतन पदार्थ असं सांगतो आहे. त्याचा हा अर्थ मी तुम्हाला नाही सांगितला, कारण या टीकेमध्ये 5व्या वचनाच्या टीकेमध्ये हा अर्थ सांगितलेला आहे पक्षामध्ये, आणि म्हणून तो पांती प्रसंगी आपल्याला ऐकायला मिळणारच. म्हणून आज तो अर्थ आपण बघूया. विखो म्हणजे काय बरं? विखो म्हणजे आता त्याचं विश्लेषण करतात, आणि ते विश्लेषण त्या विखोच्या कार्याचं विश्लेषण आहे. म्हणजे विखो उत्पन्न किंवा प्राप्त झाल्यानंतर, संपर्कात आल्यानंतर नेमकं प्रक्रिया काय होते, ती प्रक्रिया या ठिकाणी सांगत आहेत. इंद्रिया मना ते आपलविता म्हणजे इंद्रिय आणि मनाला जोही पदार्थ पाहिल्यानंतर आपण काय होतो, ते आपलवल्या जातो तिकडे. म्हणजे आपल्याला तो पदार्थ, ती वस्तू हवीशी वाटते. इंद्रिया मना ते आपलविता जेतुलाही पदार्थ, जेवढे काही पदार्थ असतील ते सगळेच कशामध्ये येतात? विखो मध्ये येतात. जे आपल्या मनालाही आवडतात आणि इंद्रियांनाही आवडतात, दोन्हींना ते आवडत असतात, ते आहेत विखो. इंद्रियार्थ रसमीठ भाजी आदी करुणी. तेच पदार्थ कुठले कुठले बरं असे? म्हणजे उदाहरणादाखल जर का द्यायचे म्हटले तर विखो मध्ये काय काय येऊ शकतं ना? इंद्रियार्थ रस, इंद्रियार्थ म्हणजे इंद्रियांना आवडणारे जे काही पदार्थ आहे त्याला इंद्रियार्थ असं म्हटलं जातं. चांगलं वस्त्र असलं की त्याला म्हटलं इंद्रियार्थ वस्त्र आहे बरं का. एखादा पदार्थ चांगला असेल तर तो इंद्रियार्थ पदार्थ आहे. इंद्रियार्थ पेन समजा चांगला असेल, वही चांगली असेल तर इंद्रियार्थ आहे, म्हणजे इंद्रियांना आवडणारी आहे. एरवी आपल्याला तर एखादी वही असेल, पुस्तक असेल, कसंही असलं तरी चालतं, त्यातलं लिखाण त्यातलं महत्वाचं आहे, किंवा लिहिलेलं जे आहे पुस्तकातलं ते महत्वाचं आहे. बाकी पुस्तक दिसायला कसं काय असे ना, परंतु आपण वही घेताना सुद्धा चांगली वही म्हणजे दिसायला चांगली. तो एखादा म्हणेल ह्याची पानं चांगली आहेत, वही जरी चांगली दिसत नसतील तरी आपण म्हणतो नाही आम्हाला वरचं कव्हर पण चांगलं पाहिजे. म्हणजे ते आपल्या इंद्रियांना आवडलं पाहिजे. आपले जे ज्ञान इंद्रिय आहेत त्यांना ते आवडलं पाहिजे. त्या अनुषंगाने, त्या आधाराने आपण ती वस्तू जी आहे ती घेत आतो. म्हणून जे जे काही चांगलं आहे, मग ते घेण्याची वस्तू असेल किंवा खाण्याचा पदार्थ असेल, तो पदार्थ चवीला म्हणा किंवा दिसण्यासाठी पण म्हणा. कधी कधी आपण खाण्याचे पदार्थ पण चांगला दिसतोय म्हणून आपण घेतो. तुम्ही मिठाई घ्यायला जाता उपहारासाठी, तेव्हा तुम्ही सगळ्या असं नाही म्हणत सगळ्या मिठाया द्या, तुम्ही त्याच्यात निवडता ही पाहिजे ही वाली, तर ही दोन्ही सारख्या देत नाही, आम्हाला हीच पाहिजे. पण का? ती दिसायला वेगळी आहे, त्याचा आकारमान वेगळा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी कलराची, रंगाची त्याच्यामध्ये काहीतरी वेगळीकता त्याच्यामध्ये आहे, म्हणून तोच पदार्थ आम्हाला पाहिजे. मुळात तर जर का बघितलं
तर सगळ्या मिठाया कसल्या असतात? खव्याच्याच असतात, फक्त त्याला आकार वेगवेगळे दिलेले असतात, त्याच्यावर काहीतरी थोडस रंगरंगोटी वेगळी केलेली असते, त्याच्यामुळे ते वेगळं दिसतं. वांचून आहे ते सगळं एकच आहे. मग तरी सुद्धा आपल्याला निवडक काय घेतो? कारण इंद्रियांना जोपर्यंत आवडत नाही, रंग जरी असेल, लालच रंग घ्यायचा आहे, पण तोही लाल रंगामध्ये विविध छटा आहेत, त्यातली ती आपल्याला इंद्रियाला आवडेल तीच छटा. म्हणजे हे काय? इंद्रिया मना ते आपुलविता, म्हणजे आपलासा करणारा, आपलासा वाटणारा रंगच भेटला पाहिजे, ती नक्षीच भेटली पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे आपल्या इंद्रियाशी संबंधित जो काही पदार्थ घेतो तो आहे विखो पदार्थ. त्याच्यामध्ये मग रस, इंद्रियार्थ रस म्हणजे जे जे काही रस आहेत, मग त्याच्यामध्ये साखर वगैरे सगळं काही येतं. दोन रस जर का एकत्र झाले तर त्याला विखो असं म्हटलं जातं. म्हणजे साखर आणि दूध एकत्र केलं, साखर आणि दूध एकत्र केलं की समजा खीर तयार होते, किंवा एखादा पदार्थ चांगल्या प्रकारचा तयार होतो, तो नुसताच गोड नाही तर त्याच्यामध्ये दुसरं पण रस जर का टाकलं तर मग त्याची लज्जत अजून वाढते, मग तो विखो या पदामध्ये तो पडतो. रस, मीठ, भाजी आदी करूनही मीठ सुद्धा आपल्याला आवडत असतं. तुम्ही साधं काकडी वगैरे काय खाता तर नुसतीच खाल्ल्या जात नाही, ती नुसती खाता येते तशी, परंतु आपण त्याच्यावर काळं मीठ टाक, सेंधवा मीठ टाक, आमक टाक, तमक टाक, मग ते खायचं आपण. म्हणजे हे काय आहे? मीठ सुद्धा इंद्रियार्थ याच्यामध्ये येतं. आमचे स्वामी सांगतात मिठाचा खडा आदी करून विखो. म्हणजे का बरं? कारण की मीठ सगळ्याच पदार्थांमध्ये, शक्यतो तिखट पदार्थ जे आहेत, आंबट पदार्थ जे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला मीठ, गोड जर का सोडला आपण, चहा आणि कॉफी जर का सोडली, दूध सोडलं, तर सगळ्यांमध्ये आपण मीठ हे घेतोच. काही लोक पापड खातात त्याच्यावर सुद्धा मीठ टाकून घेतात, कांदा खातील त्याच्यावर सुद्धा मीठ, काळं मीठ वगैरे टाकून खातील. म्हणजे आता ते आपल्याला कळतं की मीठ विखो का सांगितलेलं आहे, कारण की ज्या त्या पदार्थावर आपल्याला मीठ जर का टाकलं तर त्याची चव येते, आणि जिथे आपण चव घ्यायला लागतो त्या ठिकाणी परमेश्वराला आपण काही वेळासाठी, काही अंशासाठी विसरत असतो. कारण की आपल्याला साजेशी चव जर का आपल्या जिभेला प्राप्त झाली तर आपण त्या चवीमध्ये रममान होतो, म्हणजे त्या ठिकाणी रमणरूप होतो, तिथला आनंद घेतो. आणि जेवढ्या वेळ तुम्ही आनंद घेताय, आणि आनंद कसला घेताय, अपेक्षा कसली आहे, त्या जड पदार्थाचा आनंद आपण घेण्याची अपेक्षा जेव्हा निर्माण होते, तेव्हाच त्याच ठिकाणी आपण परमेश्वराच्या आनंदाला तिकडे दुय्यम करत असतो. प्रथम प्राधान्य कशाला दिलं आपण? त्या पदार्थाच्या चवीला दिलं, म्हणजे ईश्वराच्या आनंदाला आपण दुय्यम एक प्रकारे मानलेला आहे. म्हणजे आपण एका डॉक्टरकडे जातो आणि मग आपल्याला वाटलं नाही डॉक्टर बदलला पाहिजे, म्हणजे पहिल्या डॉक्टरची श्रद्धा आपोआपच कमी झालं असं लक्षात घ्यायचं. आपण काय त्या पहिल्या डॉक्टरला वाईट बीट काही बोलत नाही, परंतु डॉक्टर बदलायचा म्हणजे पहिल्या डॉक्टरवरची श्रद्धा कमी झाली. तसं पदार्थांचा आनंद घ्यायचा म्हणजे आपल्याला जर का ईश्वराचा आनंद येतो आहे, तो प्राप्त होतोय, तर या व्यतिरिक्त आता दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा आनंद आपण घेण्याची अपेक्षाच ठेवली नाही पाहिजे. म्हणून इथे हे जे काही मीठ आहे, मीठ सुद्धा ते विखो मध्ये घेतलेलं आहे की ज्या त्या गोष्टीमध्ये त्याची आवश्यकता आपल्याला वाटते आणि त्याचा आनंदही आपण घेतो. आणि जर का तो पदार्थ त्याच्यामध्ये मीठ नसेल तर तो पदार्थ आपल्याला चविष्टच वाटत नाही. कितीही काही त्याच्यामध्ये टाकलेला असेल आणि मीठच नसेल तर काहीच त्या पदार्थाला चव राहत नाही. म्हणून मिठाचं सुद्धा महत्व आहे. एरवी मिठाला कोणी महत्व एवढंच देत नाही, बाकी सगळ्या पदार्थांना महत्व दिलं जातं. मीठ आवश्यक असतं पण त्याला आपण तेवढंच महत्व नाही देत. पण आमच्या स्वामींनी त्याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे की मीठ हे किती महत्वाचं आहे. म्हणून जसं मिष्टान्न विखो आहे तसं आमच्या स्वामींनी मिठाला सुद्धा विखो या पदामध्ये आणून ठेवलेलं आहे. त्याचं कारण हे आहे. त्यानंतर भाजी, आता भाजी असेल तर आणि भाजी नसेल तर आपण जेवतो आहे, किती चांगलं भोजन आहे पण भाजीच नाहीये, नुसतंच वृक्षांना खायचं आहे,
तर आपल्याला ते खाल्ल्या जाणार नाही. किती बासमती तांदळाचा भात जरी बनवला तरी त्याच्यासोबत काहीतरी आपल्याला कढी, वरण, भाजी काहीतरी त्याला मिसळायला लागतच. त्याच्याशिवाय ते घास गळ्याखाली जाणार नाही. भात सुद्धा तुम्ही खाल नुसता तर तो गरम असेल तर खाल्ल्या जाईल. भाकरी चपाती गरम असेल तर नुसती खाल्ल्या जाईल. परंतु गरम नसेल, थंड असेल तर तुम्ही बिना भाजी ते खाऊ शकत नाही. ती चव तुम्हाला अजिबात येणार नाही. वरण भात तूप जरी खात असला माणूस तरी तोंडी लावायला भाजी पाहिजेच. म्हणून भाजीचं सुद्धा महत्व या ठिकाणी अधोरेखित झाले. सी बी सूळ चिमुटी हे साधनामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे ते पदार्थ सुद्धा थोडे दोषवंत आहेत. निर्दोष फक्त आमच्या देवाने वृक्षांनाला म्हटलेलं आहे. आणि काही का दोष असे म्हणजे वृक्षांना मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही असं स्वामींनी सांगितलेलं आहे. परंतु या व्यतिरिक्त वृक्षांना सोबत तुम्ही जेही अन्न मिसळणार आहात तुमच्या चवीसाठी, तिथून दोष जो आहे तो सुरू व्हायला लागतो हळूहळू. आणि म्हणून सांगितलं विखो म्हणजे काय, कुठले कुठले पदार्थ येतात विखो मध्ये. इंद्रियार्थ, रसमीठ, भाजी आदी करुणी, हे सर्व आदी करुणी म्हणजे अजून सुद्धा त्याच्यामध्ये येतील. तुम्ही म्हटले 4च पदार्थ बाजूला काढा, बाकीचे खायला काही हरकत नाही, तर तसं नाही. ते बाकीचे सगळेच पदार्थ ज्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही जेव्हा घेता तेव्हा ते विखो या पदामध्ये ते येत असतं. आणि म्हणून हे पदार्थ काय आहेत, आपल्या इंद्रियांना आवडतात म्हणून ते सांडिताही न संडे. तरी हे नाम का. आता या ठिकाणी हे विखो हा जे काही नाम दिलेला आहे, आता आपण हे कधी तर ऐकलं नाही, व्यवहारामध्ये विखो हा शब्द नाही आहे. मग इथे विखो हा नाम आमच्या स्वामींनी का दिलं बरं. न वि आणि खो असे दोन म्हणजे एकच शब्द आहे हा विखो, परंतु ते जे अक्षर आहे दोन्ही वि आणि खो हे दोन वेगळे केले तर त्याचा त्याचे दोन शब्द तयार होतात. आणि दोन्ही एकत्र केले तर एकच शब्द तयार होतो, तो म्हणजे विखो. तर याला विखो का म्हटलं ना, विशेषे धर्मासी खो करी है ना. शब्द एकच आहे विखो, पण त्याची जर का फोड केली ते वीचा अर्थ वेगळा आहे आणि खोचा अर्थ वेगळा आहे. खो एक वेगळा शब्द आहे. विखो म्हणजे विशेषे धर्मासी, खो करी म्हणजे धर्माचा नाश करतो. आणि ते पण कसं, विशेष प्रकारे ते कार्यरूप होतं आणि धर्म आपला काय होतो त्याच्यामध्ये कमी होऊन जातो. म्हणजे भोजनाच्या बाबतीमध्ये आपल्याला जर का पदार्थ खायला नाही मिळाला तर आपण किती चिडचिड करतो मनामध्ये, कितीतरी वर्ष आपण तो भाग डोक्यामध्ये ठेवतो. एखाद्या पदार्थ चांगला मिळाला खायला तर तेव्हा सुद्धा पण आपण काय करतो, ते मनामध्ये ठेवतो, विचारांमध्ये ठेवतो, बोलण्यामध्ये ठेवतो. कधीही आपण आठवण काढतो की आम्ही 10 वर्षा पहिले अमक्या ठिकाणी गेलतो, तिथे ते जे जेवलो होतो आम्ही, अतिशय उत्तम असं जेवण होतं. म्हणजे हे काय आहे, त्या वेळेमध्ये म्हणजे तुम्ही हृदयाचं जेवढा कप्पा त्या आठवणीसाठी ठेवलेला आहे तेवढ्या भागामध्ये परमेश्वराची आठवण नाहीये. या अलीकडे आता तुम्ही मोबाईल वापरता तर त्या मोबाईल मध्ये ते जे काही तुम्ही संग्रहित करून ठेवता तेवढी जागा काय होते त्याच्यातली कमी होत जाते ना. त्याला आपण ते जे काही मेमोरी कार्ड म्हणतो ते भरत जातं की नाही. आता तुम्हाला जर का 4 लीळा घ्यायच्या देवाच्या, तुम्ही काय म्हणता त्याची जागाच नाहीये. हे तसंच आहे. जेवढी आठवण आपण वेगवेगळ्या पदार्थांची, एखाद्या विषयाची, प्रसंगाची मनामध्ये ठेवतो, तो जर का विषय किंवा प्रसंग, घटना जर का येथीची असेल, देवाच्या संबंधित असेल, पोथीच्या संबंधित असेल तर मग ते काही हरकत नाही. येथीच्या कथा वार्ता असतील तर काही हरकत नाही. पण या व्यतिरिक्त इतर वार्ता असतील, इतर घटना असतील, इतर आठवणी असतील तर तो तेवढा हृदयाचा कप्पा भरत जातो. आणि मग त्याच्यामध्ये आता ईश्वराची आठवण म्हटल्यानंतर मग आपल्याला आठवत नाही. आपल्या सोबत काल घडलेली घटना लगेच पाठ होते, परंतु वर्षानुवर्ष आपण स्वामींच्या काही लीळा ऐकतो त्या मात्र पाठ होत नाही आपल्या. एखादी घटना तुम्हाला सांगायला लावलं, काल काय झालं तिकडे चौकात, लगेच तुम्ही सांगून मोकळे होता इत्यंभूत. परंतु लीळा काय झाली म्हटल्यानंतर आपल्याला ती लीळा सांगता येत नाही, भीती वाटते. इतर घटना सांगायला आपल्याला भीती नाही वाटत,
आणि परमेश्वराचं सांगायला भक्ती वाटत नाही आपल्यामध्ये, ती भक्ती वाटली पाहिजे आणि देवाविषयी पण बोलता आलं पाहिजे. पण का नाही बोलत आपण? कारण की आठवतच नाही काय सांगायचंय. बाकीच्या घटना कसं काय आठवतात तुम्हाला? सगळं बारीक सारीक सगळं आठवतं तुम्हाला. समोरच्यानी कसे दात ओठ खाल्ले ते पण तुम्हाला दिसतात. आता 5 वर्षा पहिले दात ओठ खाल्लेले ते आजही दिसतात तुम्हाला, लक्षात आहे सगळं आहे. परंतु लीळा चरित्रातलं का लक्षात राहत नाही? कारण की विशेषे धर्मासी खो करी, जो विषय पदार्थ आपल्या संपर्कामध्ये लीळेपेक्षा जास्त येतात. आपलं सत्संग मंडळ जरी आहे, आपलं संघटन आहे, आपण एकत्र येतो पण आठवड्यात नाही एकदाच. आणि विषय पदार्थ पूर्ण आठवडाभर, पूर्ण महिनाभर, पूर्ण वर्षभर आणि पूर्ण आयुष्यभर आपल्या सोबत अवतीभोवती इकडे तिकडे सगळीकडे विषय पदार्थच आहे. लीळा आणि परमेश्वर आपल्या आयुष्यात खूप कमी प्रमाणात आहेत. अध्यात्म आपल्या आयुष्यात कमी प्रमाणात आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे त्या विखो पदार्थांनी, त्या विषय पदार्थांनी आपल्या हृदयामध्ये असा ठाव केलेला आहे आणि त्याच्यामुळे विशेष प्रकारे त्या परमेश्वराचा जो धर्म आहे आपल्या अंतःकरणात तयासी खो करी म्हणजे त्याचं जे काही अस्तित्व आहे ते कमी 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 केल्या जातं. बघा, लक्षात असतं की तुम्ही एखादी वस्तू कुठे ठेवली आहे तुम्हाला माहिती असतं, तुम्ही स्वतः ठेवलेली आहे. पण तुमच्या मागे जर का काहीतरी टेन्शन समस्या निर्माण झाली तर तुम्ही म्हणता आता मला नका विचारू, सध्या मी नंतर शांत झाल्यानंतर सांगेन कुठे ठेवलंय ते. म्हणजे तुमच्या डोक्यातच आहे, परंतु त्या समस्येने, नवीन आलेली जी संकट आहे त्या संकटाने तुमच्या अंतःकरणाला पूर्ण असं प्रतिबंधित करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या ते आठवून नाही राहिलं. एक शांतता निर्माण झाली की मग तुम्हाला ते आठवतं कुठे ठेवलेलं आहे ते. तसंच आहे की धर्म, वचन, लीळा सगळं आपल्या अंतःकरणात असतं, परंतु त्या वेळेला ते आठवत नाही. परंतु लीळेच्या संदर्भात कधीच आठवत नाही आपल्याला. इतर वस्तू नंतर तरी आठवतील, पण लीळा नंतर सुद्धा नाही आठवत, वचन नंतर सुद्धा नाही आठवत, दृष्टांत नाही आठवत आपल्याला. कारण की विशेषी धर्माचा खो करी म्हणजे विशेष प्रकारे, साध्या सुध्या प्रकारे नाही, विशेष प्रकारे त्या ठिकाणी जो धर्म आहे अंतःकरणामध्ये त्या धर्माशी खो करी. खो म्हणजे नाश केला जातो. खो म्हणजे नाश म्हणून विखो. खो म्हणजे नाश, म्हणजे उठवून देणं, काढून देणं. तो खेळ असतो ना, तो कुठला खेळ असतो तो? खो खो. तो जो खेळ आहे तो खेळ काय करतो? खो म्हटल्यानंतर त्याला जागा बदलावी लागते, सोडावी लागते, त्याला उठावं लागतं तिथून. तसं हा विखो काय करत असतो? विशेषे धर्माशी खो करी, धर्माला खो करतो, खो देतो. त्याच्यामुळे धर्म तिथून निघून जात असतो. आणि आपण जीव कशाला प्राधान्य देतो त्यावर आपल्या अंतःकरणात काय असावं काय नसावं हे ठरतं. तुम्ही कशाला प्राधान्य देता? तुम्ही धर्माला जर का प्राधान्य देत असाल तर तुमच्या मनामध्ये अन्यवार्ता हा प्रकार राहणार नाही. एक साधू मी बघितले, त्यांच्या समोर आपण किती कोणाची निंदा केली, काही जरी केलं, आपण बोलत राहू 1 तास, पण त्यांची गाठी चालूच आहे, एक शब्द बोलणार नाहीत ते, काही सहभागच नाही घ्यायचे ते. म्हणजे समोरचा माणूस त्यांच्यावर बोलून बोलून कंटाळून उठून जायचा, कारण की ते काही बोलतच नव्हते, त्या बाबतीत बोलत नव्हते. स्मरण त्यांचं चालू राहायचं, सतत स्मरण चालू राहायचं. म्हणजे आपण कशाला प्राधान्य दिलं? धर्म वार्तेला प्राधान्य दिलं का अन्य वार्ता आपल्या हृदयात येणारच नाही. आता आपण अन्य वार्तेलाच प्राधान्य दिलं तर विशेष धर्माशी खो करी, मग धर्म काहीच आठवणार नाही. आपण उगाच ते नाथोबासांना नावं ठेवतो, परंतु खरे तर हृदय शून्य आपणच आहोत. स्वामी भटोबास म्हणतात तुम्हाला काही आठवतं? काही विषय नाही, एखादं वाक्य नाही, एखादा शब्द अक्षर काहीच आठवत नाही. जी असं कस काय? स्वामी जर हा त्यावेळी तेथ नव्हता, त्यावेळी ते नव्हते ते त्या ठिकाणी, म्हणजे त्यांचं मन इकडे तिकडे होतं. म्हणजे धर्म श्रवण त्या ठिकाणी सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी धर्म त्यांच्या अंतःकरणामध्ये ते विषय जो आहे तो उतरलेला नाही. म्हणजे हे असं आहे की आपल्याकडे एक तर धर्मच येत नाही आणि आलेला जरी असेल तरी तो निघून जातो. असं ह्या विखो पदार्थाचा हा भाग आहे.
म्हणून म्हणतात खो म्हणजे नाश, नाश होत हळूहळू हळू. धर्म जो आहे, कुठलं वचन आहे का असं धर्माचा नाश होण्यासंदर्भात? कुठलं वचन आठवतं का? धर्म नष्ट आत, धर्म नष्ट आत पण विषय नष्ट नाही. दोघांचा संबंध आला, विखो आणि धर्म. म्हणजे धर्म नष्ट आत म्हणजे धर्माचा नाश करणारे जीव या भूमीवर आहेत, परंतु विषयाचा नाश करणारे जीव नाहीत. दुसरा अर्थ लावतात की धर्म नष्ट आत म्हणजे विषयाकारणे धर्माचा नाश करणारे लोक आहेत विषयासाठी, परंतु विषय नष्ट नाही म्हणजे धर्मासाठी विषयाचा नाश करणारे लोक नाहीत. एखादा व्यक्ती नाही, आम्हाला धर्माला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे, बाकीच्या गोष्टी खाणं पिणं नंतर आम्हाला, असे लोक नंतर आहेत, असे लोक कमी आहेत. आणि विषयासाठी धर्माचा नाश करणारे लोक जे आहेत, आधी जेवून घेऊया मग नंतर पोथी ऐकता येईल, म्हणजे आधी त्याला प्राधान्य देऊया आपण. म्हणजे विषयाधिकाला म्हणजे विषय नुसतं जेवणच नाही, जेवढे काही ईश्वरा व्यतिरिक्त जेवढे काही पदार्थ, वस्तू, प्रसंग, काळ, घटना आहेत या सगळ्या विखो या पदामध्ये येतात. मग तुम्ही आधी धर्माला प्राधान्य देताय की विषयाला प्राधान्य देताय ते आधी लक्षात घेऊन त्यानुसार आपण ज्ञानानुसार कशाला प्राधान्य द्यायचं हे आपण आपलं ठरवायचं. बापुडा म्हणजे शौच दीनरंक नव्हे. वचनामध्ये स्वामींनी म्हटलं ऐसा विखो बापुडा, तर जसा शब्द तसा अर्थ म्हणू काय? जसं स्वामींनी बापुडा म्हटलं तर खरोखर तो विषय बापुडा आहे का? ना. बापुडा म्हणजे शौच दीनरंक. बापुडा म्हणजे शौच म्हणजे कसा आहे? असमर्थ. दीन म्हणजे स्वामी रहित, त्याला दीन असं म्हटलं जातं. आणि रंक म्हणजे लक्ष्मी रहित, म्हणजे त्याच्याकडे द्रव्य वगैरे असं नाही, असा तो बापुडा आहे का? न सांगतात शौच दीन रंक नव्हे, तो म्हणजे शौच दीन रंक असा तो विखो नाही. मग कसा आहे तो विखो? समर्थ सबळ पुरुषार्थाचा समर्थ आहे तो, म्हणजे तो दीन नाही, तो समर्थ आहे, एकदम पक्का आहे. इतर गोष्टी ज्या आहेत त्या आपण असं म्हटलं की जाऊ द्या, स्मरण जाऊ द्या, तर लगेच जाऊ शकतं आपलं स्मरण. अभ्यास राहू द्या, लगेच राहू देऊ शकतो. पण विखोच्या बाबतीमध्ये जर का म्हटलं चहा राहू द्या तर चालेल का? नाही नाही, अभ्यास नाही झाला तरी चालेल, पोथी थोडी लेट झाली तरी चालेल, पण चहा मात्र पाहिजे बरं का. चहा घेतल्याशिवाय आम्हाला दुपारी जमतच नाही. म्हणजे समर्थ आहे तो, असा दटून उभा राहतो तिथे, अजिबात हालत नाही. विखोचं ते लक्षण आहे. सबळ, आणि तो कसा आहे? सबळ आहे, म्हणजे तो दीन नाहीये, स्वामी रहित वगैरे असं काही नाहीये. सबळ आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते बळ आहे की तो आपल्या अंतःकरणातनं काढू म्हटलं तरी जात नाही. आम्ही सवय करतोय हळूहळू, पण ती काही सवय जात नाही. अन्यवार्त्या करण्याची जी सवय आहे ती जात का नाही? कारण की तो विखो इतका सबळ आहे, तो तुम्हाला सोडत नाही. त्यानंतर पुरुषार्थाचा त्याचा तिसरा दोष सांगतात. पुरुषार्थाचा म्हणजे त्याच्यामध्ये एक पुरुषार्थ आहे, म्हणजे आक्रमण करण्याचं त्याच्यामध्ये आक्रमक भाव आहे की तो येतो, म्हणजे असं मिळमिळीत सारखा येत नाही, एकदम आक्रमकतेने आपल्या अंतःकरणामध्ये तो येतो. आणि त्यावेळेला म्हणजे जेव्हा आक्रमण होतं त्यावेळेला आपण काहीच करू शकत नाही. आपण कसं होतो, ना इलाज आपला असतो, आता ते स्वीकारावंच लागेल. जसं लहान मुलं आहेत, लहान मुलांना जेव्हा मोठे लोक ओरडतात बोलतात तेव्हा त्या लहान मुलांना ऐकूनच घ्यावं लागतं, कारण की ते कसे आहेत? दीन आहेत एकदम. परंतु मोठा व्यक्ती कसा आहे? आक्रमक आहे. आता जर का काही बोललं तर ते कानाखाली पण देतील, म्हणून त्याला ऐकावं लागतं. म्हणजे आक्रमण जेव्हा होतं एकदम अचानक, त्यावेळेला आपल्याला काहीच करता येत नाही, आपण हतबल असतो. तसं विखो जो आहे तो जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा आपण पूर्णपणे हतबल झालेलो असतो.
आपण त्या वेळेला त्याच्या समर्थत्वामुळे असमर्थ ठरतो, तो सबळ असल्यामुळे आपण अबळ ठरतो, आणि तो पुरुषार्थ असल्यामुळे त्या ठिकाणी आपण नाइलाज आपला होत असतो. परंतु हे कधी आणि कुठल्या जीवासाठी आहे? हे अज्ञान जीवासाठी आहे. म्हणजे ज्ञानीयुक्त जो जीव आहे तो ह्याच्यातनं सुटेल का? ज्ञानयुक्त जो जीव आहे त्याच्यासाठी पण हे आहे. मग कुणासाठी नाहीये? जो आचरण करणारा जो जीव आहे त्याच्यासाठी याचा धोका नाही. मग त्याच्यासाठी धोका नाहीच का? जो कोमळ आचरणवंत आहे त्याच्यासाठी मात्र धोका आहे. मग जो जरट आहे त्याच्यामध्ये त्याला मात्र धोका नाही. परंतु जो जरट आहे त्याला सुद्धा निर्दोषपणे तो अनुसरलेला आहे, परंतु निर्दोषपणे त्याला सरायचं सुद्धा आहे. म्हणजे जोपर्यंत शेवटचा श्वास घेत नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा या बाबतीमध्ये त्या विखो पदार्थाविषयी भीती आहे. त्याच्यापासून सांभाळून राहावं लागेल. न जाणो कुठल्या वेळी कुठल्या माध्यमातनं त्या पदार्थाद्वारे विघ्न होऊ शकेल किंवा त्या पदार्थामुळे मलिनत्व आपल्याला येऊ शकेल, आपण धर्मापासून जाऊ शकू, सांगता येत नाही. जर ते कशामुळे गेले, ते शेंगदाण्याची ती हे असते ना पेंड, तेल्याच्या घरी ते जायला लागले आणि तिथे ती पेंड भाजी त्यांना यायला लागली आणि ती चविष्ट असते चांगली, आणि त्या भाजीच्या त्या चवीमुळे म्हणा त्यांच्यातला धर्म जो आहे तो कमी कमी होत गेला आणि सर्व सोडून ते तिथेच राहायला लागले. हे काय झालं? एका छोट्याशा गोष्टीमुळे. परंतु विखो पदार्थ आहे तो कधी कुणाच्या धर्माला खो करेल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी निश्चिंत राहता येत नाही. मग ऐसा असे वटो करीत आपले 4 दिस कडे घाली, मग 1 दिस नव्हे म्हणून जाऊची लागे. म्हणजे त्या वचनामध्ये जो पुढचा टप्पा सांगितलेला आहे तो असा आहे की एक दिवस म्हणजे कधी? जेव्हा देव दर्शनाला जायचंय त्या दिवशी तो जाऊची लागे. म्हणजे प्रसन्न आनंदित होतो की आज माझी जायची वेळ झालेली आहे. मला जी भीती होती काहीतरी दोष घडेल, काही होईल, धर्म कमी होईल वगैरे, ही जी भीती होती ती भीती आता माझी गेली. आता मी देव दर्शनाला चाललो. म्हणजे त्या जाणकार व्यक्तीला आपला शेवटचा वेळ जवळ आला याचं दुःख नाही, याचा उलट आनंद असतो. तो त्याची वाटच बघत असतो की कधी शेवट येईल आणि कधी निर्दोषपणे मी देवदर्शनाला जाईल. कारण की देव म्हणतात आता मरा तरी चांग. आता म्हणजे निर्दोष आहात तर मेलात तुम्ही, चांगली गोष्ट आहे. दोष घडून जर का गेलात मग काही सांगता येत नाही पुढे कुठे जीव जाईल. म्हणून इथे त्या ठिकाणी निर्दोषपणे आपल्याला अनुसरण पार पाडायचं आहे आणि त्यानंतर अप्रोक्ष ज्ञानामध्ये ते वचन येतं. काल जे आपण घेतलं की सत्ता बोलीजे, सुचा बोलीजे, अव्यभिचारी ज्ञान बोलीजे, हे तिथे लक्षात येतं आणि त्या ठिकाणी ती निश्चिती असते की आता मी माझ्या या ज्ञान साधनेवरून कधीही पतित होणार नाही, हा धर्म माझ्यातनं कधीही जाणार नाही. परंतु ही शाश्वती शाब्द ज्ञानामध्ये आपल्याला देता येणार नाही. कधी जीवाला कुठला क्षोभ, कुठला प्रसव उभा ठाकेल आणि त्याला मलिनत्व येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून हा विखो जो आहे त्याला आमच्या स्वामींनी म्हणून समर्थ, सबळ, पुरुषार्थाचा हा जो काही पक्षकारांनी अर्थ केलेला आहे ते स्वामींना सांगायचं आहे की ऐसा विखो बापुडा नाही. त्याला साधारण ह्याच्यामध्ये घेऊ नका, हलक्यात त्याला घेऊ नका. तो एकदमच काय होईल, ती छोटीशी मुंगी असते ना, ती हत्तीच्या कानात गेली. आता ती मुंगी हत्तीचं काय करू शकते? मुंगी हत्तीला ढकलू शकते का? काहीच करू शकत नाही. परंतु ती जर का कानात गेली तर हत्ती मरतो असं म्हटलं जातं. मुंगी केवढीशी आहे आणि हत्ती केवढा आहे. मग हत्ती म्हटलं की मुंगी माझं काहीच करू शकत नाही म्हणून तो तसा राहील. तर तशी ती मुंगी कशी आहे? आयसी विको बापुडी मुंगी आहे का? नाही. त्याच्यासाठी ती मुंगी बापुडी नाही, बिचारी नाही, ती काही करू शकते त्याच्या बाबतीमध्ये. तसं आहे की विखो सुद्धा आपल्या बाबतीमध्ये हे अशाच प्रकारचं आहे की तुम्ही किती धर्मावर आरूढ जरी असलात तरी थोडीशी चूक झाली तर तुम्ही धर्मावरून पतन होऊ शकतं. आणि म्हणून आहाराचं नियामकत्व असेल किंवा स्मरणाचे विधी नियम सांगितलेला असेल
परिच्छेद परमेश्वराने सांगितलेला असेल, त्याग वाक्य देवाने सांगितलेले असतील, वैराग्य सांगितलेलं आहे. कशासाठी सांगितलेलं आहे? जसं थंडी लागली तर आपण काय काय घालतो? पाय मोजी घालतो, हात मोजी घालतो, स्वेटर घालतो, कानटोपी घालतो, परत तोंडाला पण आपण बांधतो, कानातनं आवाज गेली नाही पाहिजे. कितीतरी गोष्टी केल्यानंतर परत आपण थोडासा गरम काढा सुद्धा पितो. हे प्या, म्हणजे थंडीमध्ये त्रास होत नाही. उष्ण पदार्थ आपण तीळ आणि गुळ खातो. हे सर्व जी जय्यत तयारी असते की कुठल्याच माध्यमातनं थंडीचा त्रास आपल्याला होता कामा नये, तसंच ही पूर्ण जय्यत तयारी आमच्या देवानी आमच्याकडनं करून घेतायत. मग वैराग्य, दंडिकेची वचनं, स्मरणाची वचनं, त्यागाची वचनं, भिक्षेची वचनं, भेटीची वचनं, नित्यविधी, निमित्तविधी, ही सगळी तीच तयारी आहे की कुठल्याच माध्यमातनं विखो तुमच्यामध्ये शिरला नाही पाहिजे. विखो जे आहे त्याची अनंत द्वारे स्वामींनी सांगून ठेवलेली आहे. दोष असेल, विघ्न, जे काही दोषयुक्त गोष्टी असतील वगैरे वगैरे, हे कुठल्या तरी एकाच माध्यमातून शिरतील असं नाही. त्याची अनंत द्वारे, अविधीची अनंत द्वारे, अविधी द्वार पांतीची असे, अविधी जो आहे तो तुमच्यामध्ये शिरण्यास रस्ता बघतच असतो, कुठून आतमध्ये शिरता येईल त्याला आपण कुठल्याही प्रकारे संधी द्यायची नाही. आणि म्हणून इथे विखो बद्दल देवाने विशेष प्रकारे त्याची ओळख आम्हाला करून दिलेली आहे. कापा देखिल्या ऐकिल्या वेद उपजत असे. कशामुळे? बरोबर, असा तो कसा, म्हणजे समर्थ आहे, सबळ आहे पुरुषार्थाचा, किंवा तो बापुडा नाही असं जे देवाने म्हटलं. का बरं? न कापा देखिल्या ऐकिल्या, म्हणजे जड चेतन पदार्थ जे काय आहे ते नुसते देखिले किंवा नुसतं ऐकिले तरी सुद्धा वेद उपजत असे, म्हणजे वेद उत्पन्न होतो. मला जर का सांगितलं आम्ही त्या थंड हवेच्या ठिकाणी गेलतो, काय ठिकाण, तिथे डोंगर काय, नदी काय वगैरे वगैरे, ऐकिलिया काय होणार? तुम्हाला वेद उत्पन्न होणार. आणि देखिलिया, अजून त्या वेदामध्ये वाढ होईल, आवडीमध्ये तुमची वाढ होईल. देखिलिया ऐकिलिया वेद उपजत असे, सेविलिया देहा पुष्टी. आणि अजून काय होतं बरं? नुसता वेदच उत्पन्न होतो का? न जर का सेवन केलं, म्हणजे तो पदार्थ जर का सेवन केला तर देहाला पुष्टता निर्माण होते, म्हणजे देह आपलं चांगलं होत राहतं. मना तुष्टी, म्हणजे जो आवडीचा पदार्थ ज्याला वेधल्या गेलो तो खायला मिळाला म्हणून मनाला संतुष्टता निर्माण होते की बरं झालं, खूप दिवसाची इच्छा होती हे खायचा, हा पदार्थ खूप वेळा ऐकलं पाहिलं पण खायला मिळाला नाही, आज मिळाला, मनाला तृप्तता झाली. इंद्रियासी रसू, आणि जो पदार्थ आवडतो तो पदार्थ प्राप्त झाल्यानंतर काय होणार आहे की इंद्रियासी रसू, म्हणजे आपल्या नावडीचा आणि आवडीचा दोन पदार्थ तुम्ही खाऊन बघा. नावडीचा पदार्थ खाताना आपल्याला रस उत्पन्न होत नाही, आवड निर्माण होत नाही. परंतु आवडीचा जर का पदार्थ असेल तर तो आपण लवकर खात नाही बरं का. तुम्ही आईस्क्रीम खाता ना, हळूहळू खाता, कारण की त्याचा रस घेत घेत खात असता. आणि असं वाटत असतं की सगळ्यांपेक्षा उशिरा माझाच पदार्थ संपावा. जो पदार्थ तुम्ही खाताय तो थोडा 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 खातात, तो संपू नये असं वाटत असतं. आणि तो पदार्थ खाताना पूर्णपणे त्या पदार्थाची आवडी गोडी घेऊन तो आपण खात असतो. रस निर्माण होतो आपल्या मुखामध्ये, आपल्या मनाला त्याच्यावरची तृप्तता वाटते, इंद्रियांना तृप्तता वाटत असते. असा पूर्ण आनंद जो आहे तो आपण घेत असतो. पण तेच जर का कडू औषध घ्यायचं असेल तर असं चगळत चगळत खाता का ते औषध? मी एक जण लहान पोरगी बघितली, ती गोळ्या बिळ्या दिले डॉक्टरांच्या की ती चावून चावून, शेंगदाणे आपण चावून खातो ना तशी ती चावून चावून खाते गोळ्या. पण अशा गोळ्या कोण खातं का? औषध म्हणजे आपण इथे या टोकाला ठेवतात काही लोक म्हणजे मीच तो. मला पहिले एखादी गोळी घ्यायची म्हणजे मला इतकं अवघड असायचं, मी 15-20 मिनिटं लागायचे. मग ती गोळी घ्यायची, अशी गळ्यात टाकायची आणि पटकन पाणी प्यायचं. माझ्यासाठी औषध घेणं म्हणजे खूप अवघड होतं. मी आजारी असलो की भालोदला असं की सगळ्या त्या महिला, मी छोटा होतो तेव्हा, सगळ्या महिला वाटली बसायच्या की अरे औषध घे रे बाबा, औषध घे रे बाबा, असं चालायचं. परंतु आवडीचा पदार्थ असेल तर मग आपण तो गळ्याखाली पटकन
नेत नाही, आपण तो मुखामध्येच आपल्या तो चघळत राहतो. तशाच प्रकारे आपल्याला अन्य वार्ता किंवा निंदा असेल, कोणाच्या बाबतीमध्ये वाईट बोलणं असेल, ते आपल्याला खूप आवडतं बरं का. ते आपण मुखामध्ये चघळत राहतो. ती निंदा कधीच बंद होऊ नये. तुम्ही कधी ती निंदा करून बघा, ती निंदा तुम्हाला बंदच करू वाटत नाही, ती चालूच ठेवतो आपण. परंतु लीळा अशी चघळतो का आपण? लीळा आपल्या मुखामध्ये अशी रुळत नाही. ती पटकन लीळा सांगून, आता जर का म्हटलं लीळा सांगा, लगेच आपण पटापट लीळा सांगू. एकदा स्वामी झाडाखाली बसलेले, मग तिथे ससा आला आणि 2 पारधीन 2 कुत्रे आले आणि मग स्वामीने सांगितलं हे शरण आले, काही मरण असे, दंड प्रणाम. लगेच लीळा संपली. आम्ही जशी निंदा चघळतो ना, तशी लीळा सुद्धा आम्हाला लीळेचा आनंद घेता आला पाहिजे. खूप वेळ लीळा आपण ती म्हटली पाहिजे, बोलली पाहिजे. लीळेमध्ये तुम्हाला काय काय वाटतं, तुमचं सुद्धा त्या ठिकाणी चिंतन जे आहे ते लीळा सांगताना तुमच्या त्या चिंतनातला जो विषय आहे तो बोलण्यामध्ये आला पाहिजे. परंतु आपण जिथे रस घेतला पाहिजे तिथे रस घेत नाही, आणि जिथे नको घेतला पाहिजे तिथे आपण उगाचच वेळ आपला वाया घालवत असतो. इंद्रियासी रस म्हणजे जर का तो पदार्थ आवडीचा असेल तर इंद्रियासी रस. तसं लीळेंच्या बाबतीमध्ये, वचनांच्या बाबतीमध्ये, धर्म श्रवणाच्या बाबतीमध्ये रस निर्माण झाला पाहिजे इंद्रियामध्ये. अंतःकरणाला बरं वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे, आणि त्या गोष्टीविषयी परत ओढ आपली राहिली पाहिजे. परत कधी निरूपण सुरू होईल, उद्या परत कधी ही वेळ येईल निरूपणाची, अशा प्रकारचा रस जो आहे तो मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. जीवासी श्रेय होत असे, आणि नंतर त्या जीवाला सुद्धा काय होतं, सुख वाटत असतं, समाधान वाटतं की बस आज हे जे काही ठिकाण आहे ते मला बघायला मिळालं, किंवा हा पदार्थ मला खायला मिळाला, असं जीवासी श्रेय सुद्धा होतं. म्हणून बापुडा, म्हणून देवानी त्याला बापुडा नाही असं म्हटलेलं आहे. सेवित सांता, पुढे म्हणतात की ऐसा विखो बापुडा जो सेवित सांता. सेवित सांता या शब्दाचा अर्थ काय ना, सेवित सांता म्हणजे आवृत्ती सेविलिया. आवृत्ती सेविलिया, आवृत्ती म्हणजे काय, पुन्हा पुन्हा. असं पुस्तकाची प्रथम आवृत्ती, द्वितीय आवृत्ती, तृतीय आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा ते पुस्तक छापल्या जात आहे. तसं आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तो जो काही पदार्थ आहे त्याची जी काही चव आहे ती आपण पुन्हा 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 घेत असतो. लहान मुलाला आवडीचा पदार्थ घरात बनवलेला असेल, तो काय करतो, येता जाता तो पदार्थ खात राहतो, पुन्हा 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 पुन्हा. तसं याला म्हणतात आवृत्ती, म्हणजे त्याच्या परत 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 त्या गोष्टीचा उपयोग आपण घेतोय. आवृत्ती सेविलिया म्हणजे पुन्हा पुन्हा त्याचं जर का सेवन केलं तर मोहरा न करी म्हणजे आपलवी सन्मुखा करी. मग काय होतं बरं, मोहरा न करी म्हणजे तो मोहरणार नाही का. पुन्हा पुन्हा जर का त्याचं सेवन केलं तर तो आपल्याला काय करेल, मोहरेल. एखादा पदार्थ एकदा सेवन केला तुम्ही तर त्याची तुम्हाला सवय राहणार नाही, परंतु जर का तो पुन्हा पुन्हा सेवन करायला लागले तर त्याची सवय लागून जाईल. माझ्याकडे तो छोटा शिष्य आहे पवन, त्याला पहिल्यांदा आम्ही तूप वाढायला लागलो, त्यांनी तुपाला नाही म्हटलं. अरे म्हटलं जगातलं कोणी माणूस तुपाला नाही म्हणत नाही, सगळेजण तूप खातात, तुम्हाला नाही. त्याला तुपाची चवच नव्हती माहिती, त्याला वाटलं काय टाकतं त्याच्यावर, नाही घेतलं त्यांनी. आम्ही त्याला म्हटलं की थोडं बाजूला घेऊन बघ. मग त्यांनी ते एका घासावर त्याला टाकून दिलं, त्यांनी ते खाल्लं, त्याला चांगलं लागलं. आता तो तूप घेतो. म्हणजे काय झालं, त्याला सवय नव्हती. आता आम्ही त्याला 1-2दा वाढल्यानंतर काय झालं, आता सवय लागून गेली त्याला. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, मोहरा न करी म्हणजे आकर्षित करत नाही का, आवृत्ती सेविलिया, पुन्हा पुन्हा सेवन जर का केलं तर मग आपलवी सन्मुखा करी, मोहरा करी. याचा अर्थ सांगतात की आपलवी म्हणजे आपुलकी निर्माण करतो तो पदार्थ. आपण तो पदार्थ जपून ठेवतो की नाही, सांभाळून ठेवतो. हा कोणाला भेटला नाही पाहिजे, हा मलाच खायला मिळाला पाहिजे, म्हणून त्याच्याविषयीची आपुलकीची भावना. आणि सन्मुखा करी म्हणजे तो पदार्थ पुन्हा पुन्हा आठवण देतो आपल्याला. आपल्या आवडीचे पदार्थ आपल्याला आठवत राहतात आणि ते आपल्या सन्मुख येत राहतात, डोळ्यासमोर येतात आणि सतत आपल्याला ते दिसत पण राहतात. जे खायचं नाहीये,
जर का आपण परित्याग केला गोडाचा, की गोडच येत राहतं. माझा अनुभव की गोडाचा परित्याग केलेला आहे तर आता ते गोडच पदार्थ सारखे सारखे समोर येतात. ज्या पदार्थांचा परित्याग केला ते पदार्थ सन्मुखाकरी म्हणजे परत 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 आपल्या समोर येत राहतात. जसं ते असं ना, आपल्याला जिथे लागलेलं आहे तिथेच लागत राहत. माझ्या ते बोटाला लागलेलं होतं आणि अकोल्याची पोथी होती, मी आपला तो पाय असा करून बसायचो आणि त्याच्यावर कपडा टाकायचो. लोक येऊन तिथेच हात लावायचे दंडवत करताना, आणि म्हटलं हात लावू नका एकतर, परंतु हात लावत इकडे लावा, या गुडघ्याला लावा, परंतु त्या बोटालाच नेमके ते हात लावायचे. मग मी ते बोट उघडं ठेवायचं जेणेकरून दिसावं. आता ते तसं ठेवलं तर इथे काय लागलं, इथे काय लागलं, त्याची पोथी मला परत वेगळी करावी लागली. म्हणजे हे असं तसं जो पदार्थ मी सोडला तो पदार्थ पुन्हा 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 तुमच्या समोर येतो. काही लोकांच्या स्वप्नात पण येतो बरं का, असंही होतं. मग हा आहे विखो पदार्थ. यथा कुसंगियाचे निसंगे लागले तो आपण असी मिळवी तैसा ठाव. सन्मुख करतो कवण न्याय. बरं न, जसं एखादा जो कुसंगिया जो आहे म्हणजे वाईट संगतीतला जो व्यक्ती आहे त्याच्या संगी जर का आपण लागलो, त्याच्या संपर्कात जर का आपण आलो तर तो आपण्यासी मिळवी, तो आपल्याला काय करतो, मळून टाकतो. आपली रोज जर का पोथीची सवय आहे निरूपण ऐकायची ना, काय एवढं रोज रोज काय ऐकायची गरज आहे. एकदा ऐकायचं किंवा आठवड्यात एकदा ऐकायचं. तुम्हाला काय संन्यास घ्यायचा आहे का? आपल्यालाही बरोबर वाटतंय, आपल्याला तर संन्यास तर घ्यायचा नाही, मग कशाला पोथ्या ऐकायच्या, एकदाच ऐकायचं. मग हळूहळू आपण आठवड्याने ऐकायला लागतो. म्हणजे जसं ज्या संपर्कात तुम्ही गेलात त्या संपर्काच्या व्यक्तीसारखं, म्हणजे उजळल्याची संगे मैळला उजळे आणि मैळल्याची संगे उजळला सुद्धा मैळे, दोन्ही घटना घडू शकतात. म्हणून आपण कोणासोबत राहायचं बघा, ठरवून घ्या बरं का. अन्य वार्ता करणाऱ्या सोबत नाही राहायचं, उलट त्याच्यासोबत राहा आणि त्याची अन्य वार्ता बंद करा आणि त्याला धर्मवार्ता करायला भाग पाडा. प्रेमोपाय घडेल तुम्हाला. अर्थातच आपण त्याच्यासाठी पक्के असले पाहिजे, नाहीतर असं होतं की धर्मवार्ता करायला जातो आणि अन्य वार्ताच करत राहतो आपण. तसं होता कामा नाही. कारण की अन्य वार्ता म्हणजे जर का विखो आहे तर विखो कसा आहे, समर्थ सबळ आणि पुरुषार्थाचा आहे. तुमच्या धर्मवार्तेला दाबून टाकेल तो. पण तुम्ही जर का तुमची धर्मवार्ता सबळ समर्थ असेल तर तुम्ही अन्य वार्ता होऊ देणार नाही. म्हणून सुरुवातीला आपण धर्मवार्ता करणाऱ्या व्यक्ती सोबतच राहावं आणि धर्मवार्तेची सवय लावून घ्यावी आणि नंतर मग अन्य वार्ता करणाऱ्यांची खबर घ्यावी. मग त्यांची अन्य वार्ता बंद करावी. कशासाठी? त्याच्यात त्यांचं पण भलं आहे, आपलंही भलं आहे. परंतु व्यवहारामध्ये काय होतं, कुसंगियाचे निसंगे म्हणजे वाईट व्यक्तीचा संपर्क आपल्याला करावा वाटतो. आपल्याला चांगल्या व्यक्तीच्या संपर्काचं आकर्षण हे कमी असतं. वाईट व्यक्तीचं संपर्क जो आहे ते जास्त त्याच्याविषयी आकर्षण असतं आपल्याला. आणि म्हणून आता म्हणजे लोक बघितलं, भाजी आणि भाकरी खायचं जे असतं तो आकर्षण कमी आहे. पण त्याच्यापेक्षा जर का असे काही दोषजनक पदार्थ जे खाल्ल्याने आपल्या प्रकृतीला त्रासच होणार आहे, असे पदार्थ खाण्याविषयीची आपली एक मानसिकता एक वेगळी असते, चांगली मानसिकता असते त्याविषयी की आपण ते खाल्लं पाहिजे. तसं कुसंगियाचा संगत जास्त केला जातो आणि तो जर का संग केला तर कुसंगियाचे निसंगे लागल्या तो आपण्यासी मैळवी म्हणजे तो आपल्याला मळीनत्व आणतो. तैसा ठाव म्हणजे तैसा न्याव या विखोचा सुद्धा आहे. म्हणून विखोजनित पदार्थाच्या संपर्कामध्ये व्यक्तीच्या वस्तूच्या संपर्कात तुम्ही गेलात तर आपण सुद्धा त्या पदार्थाकडे मोहरल्या जाऊ आणि तसेच आपण होऊन जाऊ. अशा प्रकारचं विवेचन आजच्या या आचाराच्या 5व्या वचनाच्या टीकेमध्ये आपण बघितलं. आजचं वचन होतं, ऐसा विखो बापुडा जो सेवित सांता आपल्या मोहरा न करी. हे वचन स्वामींनी या ठिकाणी आम्हाला निरूपण केलेलं आहे. दंडवत हो.